दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। गेल्या आठवड्यात उरण न्यायालयातून बुलढाण्यातील मोताळा न्यायालयात बदली करण्यात आलेल्या न्यायाधीश विकास बडे यांचे निलंबन करण्यात आले आहे। काही दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचे निलंबन केल्यामुळे आता त्यांची खातेनिहाय चौकशी केली जाईल, तसेच त्यांच्या पगारात 50% कपात केली जाणार आहे। उरण न्यायालयाचे दुसरे सहन्यायाधीश विकास दत्तात्रय बडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करण्यात आले होते। उरण बार असोसिएशनने न्यायाधीश विकास बडे यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे आरोप करत आरोपांच्या तपशिलासह लेखी अर्ज रायगड जिल्हा प्रमुख न्यायाधीश अजय राजंदेकर यांच्याकडे दिला होता। न्यायाधीश अजय राजंदेकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाकडे हे प्रकरण पाठवले होते। त्यानंतर उच्च न्यायालयाने भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या न्यायाधीश विकास बडे यांची तातडीने बुलढाण्यातील मोताळा न्यायालयात बदली केली होती। त्यानंतर उच्च न्यायालयाने विकास बडे यांना निलंबित केले आहे। भ्रष्टाचाराच्या आरोपात सहन्यायाधीश बडे यांच्यावर आरोप होऊन त्यांना निलंबित केल्याने उरण आणि पनवेल तालुक्यात खळबळ उडाली आहे। बडे यांची बुलढाण्यातील मोताळा न्यायालयात बदली झालेली असल्यामुळे तेथील प्रमुख न्यायाधीश बडे यांना निलंबित करून त्यांच्याकडील कारभार न्यायाधीश SS गायकवाड यांच्याकडे सुपूर्द केला आहे। दरम्यान बडे यांची चौकशी होईपर्यंत त्यांना मोताळा मुख्य न्यायालयात काम करावे लागेल आणि त्यांच्याकडे प्रशासकीय कामकाज असण्याची शक्यता आहे। काही दिवसांपूर्वी पनवेल न्यायालयातील ई-चलन, स्टॅम्प घोटाळा आणि बोगस वारस दाखल प्रकरण गाजत आहे। या संपूर्ण प्रकरणात पनवेल शहर पोलीस ठाण्यात 4 गुन्हे दाखल असून पोलिसांनी 9 जणांना अटक केली आहे। यातील 5 वकील आहेत, 3 न्यायालयातील मुख्य कर्मचारी आणि 1 दलाल आहे। शिवाय उरण पोलीस ठाण्यात 1 गुन्हा दाखल आहे। या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी पनवेल शहर पोलीस आणि रायगड जिल्हा सत्र न्यायालय यांच्याकडून माहिती मागवली आहे। लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो उरण। अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।